कागल तालुक्याच्या जनतेच्या रक्तात आहे राजकारण. कोण उभारले भाजपला? सौ मनीषा विलास पाटील त्या येथील निवडून असं वाटतं. येणारच. शिवंताईंचं पण आजपर्यंतचं काम आहे, एकंदरीत मागचा त्यांचा कार्यकाल बघितला तर त्यांचंही काम चांगलं आहे. सगळीकडे धडाडीनं त्यांनी कामं दिलेली आहेत आणि आमच्या मनीषाताई या सामान्य उमेदवार आहेत. आपल्या शेतकरी कुटुंबातून निर्माण झालेली हे आता उमेदवार आहेत आपल्या, आणि यांचं खासियत म्हणजे यांचं प्रामाणिकपणा. संजय बाबा समर्जित सन्मुश्री साहेब त्यांचं वार जोरात चालू आहे. परत रस्ते हे आमच्या गावाला घाट भेटणार ते सगळं केलेले आमच्या मुलींनी, आणि सगळ्या पेन्शीच्या सोयी पण केल्यात. आणि आता काय मुलांच्यासाठी शिक्षणासाठी पण पैसे पाठवतात. भाजपने बरीच काही कामं केलेली आहेत, रस्त्याची वगैरे अनेक काहीतरी अनेक अडचणीची कामं केलेली आहेत, घराची वगैरे. त्याच्यामुळे भाजपला मतदान मिळावं. निवडून आमची तरी इच्छा आहे मनीषात यावी अशी. आमच्या इथं काय कमळाचं वार आहे. तिन्ही गटाचे जे उमेदवार आहेत प्रचंड बहुमताने निवडून येतील. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या चिखली मतदारसंघातील चिखली जिल्हा परिषद मतदारसंघातील गलगले या गावामध्ये सध्या आपण आलो आहोत. गलगले या गावामधील आपण नागरिकांना भेटणार आहोत आणि नागरिकांची मत जाणून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर कागल तालुक्यातील मातबगार जे गट आहेत, राजे, बाबा आणि मुश्रीफ गट हे एका बाजूला आहेत, तर मंडली गट हा वेगळा झालेला आहे. या फुटीचा परिणाम कुठं होणार का, महायुतीमध्ये असणारे हे दोन गट यांच्यामध्ये कोण नमकी बाजी मारणार हे आपण आज इथल्या लोकांना भेटूयात आणि जाणून घेत. तसं बघायला गेलं तर गलगले गाव हे कृषीप्रधान गाव आहे आणि या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात जो व्यवसाय चालतो तो शेती आणि दुग्धपालन याच्यावरती आहे. इथल्या नागरिकांना नेमकं काय वाटते की बाबा यातला विकास झालाय काय, किंवा इथल्या कुणाचा या ठिकाणी प्रभाव आहे हे आपण आज त्यांना भेटूयात आणि जाणून घेऊया. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या, कुणाचं वार आहे? वार आता भाजपचं. भाजपचं आहे. तुमच्या भागात कोण भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवा लागले? मनीषा पाटील. मनीषा पाटील, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, त्याच्याबद्दल काही नाही, सगळं उत्तम, सगळं ओके. हा, 100% निवडून येणार, कामही 100% होणार, काही अडचण नाही. भागाचा विकास करतील असं वाटतंय काय? 100%. 100%. दोन गड एकत्र आले आहेत, समर्जित सिंह गाडगे आणि मुश्रीफ गट. ताकद वाढायला असं विश्वास आहे का? 100% वाढणार. ताकद वाढणार. वाढणार. काय वाटते हो सध्या आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली, काय वाटतं? आत्ताचा निकाल असा मला वाटतोय की नगरपालिका महानगरपालिका आपण बघितलंच, प्रत्येक ठिकाणी महायुतीच म्हणजे जास्त करून सीटा आलेल्या आहेत. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला पण असं वाटतंय की महायुतीचाच विजय होईल. बरं, आपला आता कागल तालुक्यामध्ये महायुतीमध्येच दोन गट झाले आहेत. शिंदेगड वेगळा झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजप वेगळं झालेलं आहे. काय याचा काय फुटीचा परिणाम होईल असं वाटतंय काय? याचा परिणाम म्हणजे कसं होणार, आता जनतेला माहिती आहे सगळं काम बोलते महायुतीचं. त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्वच्या सर्व सीटा महायुतीच्या येतील असं मला वाटते. विकास कामं झाले असं वाटतंय का? झाल्या 100% झाल्यात विकास कामं झाले. कागल तालुक्यात कुठलं काम राहिले की बाबा तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये की जे व्हाल नाही असं म्हणतात? नाही, असं काहीच नाही, संपूर्ण कामं झालेले आहेत आणि मला तर काही शंकाच वाटत नाही. सर्वच्या सर्व सीटा बसतील असं विश्वास आहे. आश्वासन. त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून आलाय, कुणाचं वार आहे असं वाटतंय? वारं काय सध्या मातब्बर जे दोन गट आहेत, मुश्रीफ साहेब आणि समर्जित गाडगे, मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं हे लढत झाली होती आणि संजय बाबा त्याला ऍड आहेत. त्यामुळं जवळजवळ 100% विजय ह्या आघाडीचं म्हणजे उमेदवार निवडून येणार. तर असं कुठं वाटत नाही का मुश्रीफ आणि समर्जित गाडगेकडे एकत्र आलेला आहे आणि त्या ठिकाणी कुठे कार्यकर्ते नाराज होतील असं? ते चांगल्यासाठी आहे. ऍक्च्युली कसं असते, एका बाजून आपण बघतोय खरं दुसरी बाजू पण बघायला पाहिजे, कारण का हे रक्तात कागल तालुक्याच्या जनतेच्या रक्तात आहे राजकारण म्हणजे काय. आणि ते त्यामुळे राजकारण हे लिमिटमध्ये राहायला पाहिजे, संघर्ष थांबला पाहिजे. खऱ्या अर्थानं लोकशाही जर नांदायची असेल तर अशीच खेळीमेळीनं झाली पाहिजे. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे, काय वाटते कुणाचं वार सध्या दिसून येते? भाजपच. का हो भाजप असं का वाटतं की भाजप येईल असं? ते असं म्हणजे कामं वगैरे व्यवस्थित केलेत, सगळ्यांना म्हणजे असं सहकार्य केलेत. महिलांसाठी काय केलं असं? महिलांसाठी जी नदीचे घाट वगैरे असं महिलांना रस्ते वगैरे व्यवस्थित करून दिलेत. दिलेले त्यामुळे भाजप येईल असं वाटतं. भाजप कोण उभारले भाजपकडनं तुमच्या इथे? सौ मनीषा विलास पाटील. त्या येथील निवडून असं वाटतं? येणारच. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेल्या आहेत, काय वाटतं की कुणाचं वार आहे? आमच्या इथं तरी आता हे म्हणजे हसन मुश्रीफ साहेब, राजे आणि संजय बाबा घाटगे यांची युती झाल्यामुळं त्यांची बाजू मजबूत आहे असं वाटतंय आम्हाला. काय कामं काय झालेत का, विकास कामं तुमच्या इथं? होय, कामं भरपूर केलेली आहेत आमच्याकडे. मंत्री मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा इतर ह्याच्यातून भरपूर कामं, रस्त्याचे असतील, गटारे किंवा आम्हाला जे काही गरजेचं असते ते सगळी कामं साहेबांनी दिलेली आहेत आम्हाला. होय, त्यामुळे त्यांची सत्ता आहे असं म्हणतात. होय, त्यांची येणार 100% येणारच असं वाटतं. होय. या ठिकाणी कोण उमेदवार आहे तुम्हाला माहिती आहे? आपल्या ह्या मतदारसंघातून
जिल्हा परिषद मतदार ह्याच्यासाठी शिवांताई भोसले आहेत आणि हळदी पंचायत समिती मतदारसंघातून सौ मनीषाताई विलासराव पाटील ह्या आहेत. बरं त्यांचं काय काम आहे सांग. शिवांताईंचं पण आजपर्यंतचं काम एकंदरीत मागचा त्यांचा कार्यकाल बघितला तर त्यांचंही काम चांगलं आहे. सगळीकडे धडाडीनं त्यांनी कामं दिलेली आहेत आणि आमच्या ह्या मनीषाताई ह्या सामान्य उमेदवार आहेत. त्यांना सामान्य म्हणजे आपल्या शेतकरी कुटुंबातून निर्माण झालेली ही आता उमेदवार आहेत आपल्या आणि यांची खासियत म्हणजे यांचा प्रामाणिकपणा आणि यांच्या प्रामाणिकपणाने ह्या विश्वासू स्वभावामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे. आणि त्यांचं गावात पण चांगलं काम आहे म्हणजे महिला बचत गट असेल किंवा दुधाची डेअरी आहे त्यांची स्वतःची, त्या स्वतः चेअरमन आहेत. तसंच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग चांगला असतो. इतर महिलांच्यासाठी काही कार्यक्रम घ्यायचे असले किंवा काय असले तर त्या पुढे सक्रिय असतात. त्यामुळे उमेदवार सक्षम आणि म्हणजे सामान्य असला तरी सुद्धा लोकांच्या पर्यंत कामं देणारा आणि सक्षम असा आहे. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समिती काय होय. कुणाचं भागात वार आहे? भागात वारं जास्त संजय दादा समर्जित संजय बाबा समर्जित हसन मुश्रीफ साहेब यांचं वारं जोरात चालू आहे. मग काय यांची सत्ता येईल असं वाटतं जिल्हा परिषद? हो 100% येणार. जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुमच्या गावातील गलगली गावाची काय कामं वगैरे झाले? कामं झालेत की बरेच गटरी बांधणे किंवा इतर म्हणजे जे छोट्या मोठे घरांचं हे करणे बरंच झाले. बरेच विकास कामं भरपूर झालेलं. हो त्यामुळे असं वाटतं की हे 3 गड एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी जिल्हा परिषदला सत्ता येईल असं वाटतं. हो 100% येणार. आता मुश्रीफ साहेब आणि रणजित घाडगे हे एकत्र आलेले आहेत. होय याचा कुठं परिणाम होईल असं वाटतं? काय ताकद वाढेल असं वाटतं एकंदरीत? नाही एकत्र असल्यामुळे प्रचंड ताकद वाढली. कारण का तिघा जणांचं एकत्र असल्यामुळे कनी भरपूर म्हणजे मॉब पण तेवढा त्या पद्धतीचा आहे आणि चांगल्या पद्धतीचं म्हणजे मतदान सुद्धा चांगलं पडणार. कारण 3 एकत्र गट असल्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यांनाच म्हणजे एक उत्साह वाढणार आहे. काय वाटतंय सध्या जिल्हा परिषद निवडून आलेला आहे, कुणाचं वार आहे? आता वार महायुतीचं आहे आणि आता काय महायुतीमुळे काय असं हे होणार नाही. काय फरक पडणार म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावर काय हे होणार नाही. पण 2 गड एकत्र आल्यामुळे कार्यकर्ते नाराज असं वाटतं? असं काही नाही आहे. नाराजी कुठलीच व्यक्त नाही. आम्ही आता गावं फिरायला लागलोय, बघितले चांगले प्रतिसाद आहे लोकांचा. लोकांनी असं म्हणजे मतभेद असं केलेलं नाही आहे. कुणाच्या विरोधात असं हे करा म्हणून असं काही नाही आहे. कारण की प्रत्येक गावात आता आम्ही 10च्या 10 गावं फिरलेली आहेत. काही लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. बर आता महायुतीचे 2 गट आहेत. शिंदेगड हा वेगळा झालेला आहे आणि 2 गड एकत्र आहेत. त्याचा कुठं परिणाम होईल असं वाटतं? काय नाही एकदम म्हणजे असं महायुतीचा चांगला हे आहे. राजे गट समजा राजे गटांची बी लोक प्रतिसाद चांगला आहे. परत मुश्रीफ गटाचा प्रतिसाद चांगला आहे. बाबा गटांचं काय बघायच लागेल. आमच्या गावात मोदींनी पेन्शन दिल्या, बहीण लाडकीचे पैसे वाटले आहेत. बरं सरकारांना शेतकऱ्यांना सेवा केल्या पैशांची. बरंच मोदींनी योजना भरपूर आणल्यात मोदींनी. परत रस्ते ह्या आमच्या गावाला घाट भेट नव्हतं ते सगळं केलेले आमच्या मोदींनी आणि सगळ्या पेन्शनच्या सोयी पण केल्यात. आणि आता काय मुलांच्यासाठी शिक्षणासाठी पण पैसे पाठवतात. त्याच्याबद्दल काही आम्हाला हे नाही. निवडून देणार होय, कमळलाच निवडून देणार आम्ही. काय वाटते हो आता जिल्हा परिषद निवडणुकीचं वार आहे, कुणाचं वार या ठिकाणी वाटतं? भाजपचं वार वाटतं या ठिकाणी. भाजपच का सांगाल? भाजपने बरीच काही कामं केलेली आहेत. रस्त्याची वगैरे अनेक अडचणीची कामं केलेली आहेत, घराची वगैरे. त्याच्यामुळे भाजपला मतदान मिळावं. कोण भाजपकडे कोण उभा आहे तुमच्या इथून? आमच्या इथून पाटीलबाई उभारलेले आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे माझे म्हणून. काय वाटतंय कोण निवडून येईल तुमच्या इथं? निवडून आमची तरी इच्छा आहे मनीषाच यावी अशी आणि आम्ही तिला हेच केले नाही. बरं कुणाचं भागामध्ये वारं कुणाचं आहे? वार आता अजून प्रचार आता चालू आहे म्हटल्यावर काय माहित नाही अजून. आता तरी बघूया कमळ हाय म्हणते आत. आमची इच्छा आहे मनापासूनच कमळ यावं असं. तुम्हाला ते भेटतात वगैरे काय? भेटतात म्हणजे आमचा संपर्क चांगला आहे. होय बचत गटातलं सगळी कामं चांगली असतात. आमचं सगळं शेतातलं रानातलं सगळं एकत्र असते. कामं चांगली करतात? कामं चांगले भेटतात तुम्हाला? भेटतात. तुमची पण कामं काय केल्यात का हो? केलं आमची काम आहे. बचत गट 2 चालवल्या चांगला आहे. म्हणजे चालवले चालवला चांगला आहे. काय वाटतं तुमच्या भागामध्ये सध्या कुणाचं वार आहे? भाजपचं वार आहे. भाजपचं वार आहे. भाजपच्या माध्यमातून काय विकास कामं वगैरे झाले? बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि आता वर केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे. बऱ्यापैकी जिल्हा ह्या आपल्या नगरपालिका पंचायत समिती याच्यात माध्यमातून बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि आता इथनं पुढे होत राहतील ही आशा आहे. बरं आता निवडणुका लागलेल्या आहेत, काय वाटते हो कुणाचं वार सध्या तुमच्या इथे? आमच्या इथं काय कमळाचं वार आहे.
आणि त्या निवडून येतील असं वाटतंय आणि यायलाच पाहिजेत. हा. त्या आल्यामुळं जरा प्रगती काहीतरी होईल. बरं आता ह्याच्या आधी कामं झालेत असं वाटतं म्हणजे विकास तुमच्या गावात झालेत का? रस्ते वगैरे? आमच्या गावात काय विकास झालेला नाही, हा. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे त्या निवडून याव्यात. हा, मग त्यांच्या माध्यमातून विकास होईल असं म्हणतात. हा वाटतं. आता कसं झालंय, ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातल्या का नाही, त्या ह्याच्यात साधारण हे मुश्रीफ हसन मुश्रीफ साहेब गट, त्याच्यानंतर संजय बाबा गट आणि समरजित राजे गट, हे तिघांचं हे ऍक्च्युली पारड जड असल्यामुळे वारं हे बहुतांशी ह्या तिन्ही गटाचे जे उमेदवार आहेत, सो मनीषा विलास पाटील पंचायत समिती गलगल्यातून उभारले, त्या हळदवडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला शिवानीताई भोसले, हे मला तरी वाटतं हे प्रचंड बहुमतांनी निवडून येतील आणि तसं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं म्हणजे प्रचार वगैरे यंत्रणा जोरात चालू आहे. बरं आता महायुती कागल तालुक्यामध्ये वेगळी झालेली आहे, शिंदे गट वेगळे साईडला आणि हे दोन गट राष्ट्रवादी आणि भाजप वेगळे झालेले आहेत. काय वाटतं या दोन्हीमध्ये काय होईल? शक्यतो भाजपचा आता राज्यभरच वारा आहे, विकास कामांचा जोर भरपूर आहे अगदी, त्याच्यामुळे भाजप अगदी जोर खाणार. संजय बाबांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अगदी वातावरण बऱ्यापैकी झालंय म्हणजे कागल तालुक्यातच. आणि शिंदे गट आहे सक्षम, पण शेवटी भाजपच्या पाठोपाठच आहे. भाजप नंबर 1 राहणार. त्यात मुश्रीफ साहेबांची राष्ट्रवादी ही सुद्धा अतिशय चांगलं काम करायला आणि विद्यमान ते आमदार हे मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत, त्याच्यामुळे हे पारड बहुतांशी हेच जड राहणार असं वाटतंय. बरं काय वाटतंय कागल तालुक्यामध्ये किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाचा सध्या वारं मिळतं? जास्तच करून भाजपचं हे वार आहे. बरं आता कागल तालुक्यामध्ये राजकारण हे गटातटांवरती अवलंबून असते. मंडली गट हा एका साईडला जाईल, राजे बाबा आणि मुश्रीफगड एका साईडला आलेला आहे. बरोबर. काय या दोन्हीमध्ये काय होईल, कोण सरसी ठरलं असं वाटतंय? जास्त करून भाजपचं सगळीकडे हे असल्यामुळे भाजपचं हे होणार वारं वार आहे. काय भाजपच्या मधून विकास कामं होतील असं वाटतंय? बरोबर. विकास आहे की सगळा विकास चालू आहे सध्या. काय नरेंद्र मोदी कामं चालू आहेत. काम चालू आहे. काय वाटते ह्या तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या कोणाचे वारं आहे, कोण बाजी माराल असा विश्वास आहे? युती मारणार की युती मारणार. पण युतीमध्ये 2 गट झाले कागल तालुक्यात, त्याच्याबद्दल काय सांग? ते चुकीच आहे. युती म्हणजे युतीच आहे, त्यात काय हे नाही, शब्दाला हे देत नाही. बरं 2 गट झाल्यामुळे असं वाटत नाही नाही 2 गट झालेलं नाही, काही नाही, काही झालेलं नाही. बरं आता पारंपरिक विरोधक असणारे मुश्रीफ आणि संभाजी घाटगे हे एकत्र आलेले आहेत. कुठे कार्यकर्ते नाराज आहे असं वाटतंय? नाही नाही नाही, काही नाही, नाराज वगैरे काही नाही. ते उगाच काहीतरी अप्पा उठलेले. युतीच बाजी म्हणणार. युतीच बाजी म्हणणार.